नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण इयत्ता 6वीतला दुसरा धडा करणार आहोत ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की बाबा सजीव सृष्टी म्हणजे सजीव जी आहेत ती कोणत्या आवरणामध्ये पृथ्वीच्या आपल्याला आढळून येतात. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहोत की ह्या सजीवांची पूर्ण सृष्टी आहे तरी कशी आणि सजीवांची काही लक्षणे आहेत तर ती कोणती लक्षणे आहेत. इथे आपल्याला पहिलं लक्षण सांगितलं आहे की वाढ ही सजीवांमधलं पहिलं लक्षण आहे की बाबा एखादा व्यक्ती जन्म घेतो, त्यानंतर तो लहान असतो, तरुण असतो, अजून वृद्ध होतो आणि फायनली मरण पावतो. हे खूप बेसिक आहे, मला सांगायची गरज नाही, पण हे पहिलं सजीवांचं लक्षण आहे. इथे त्यांनी सांगितलं आहे जसं मानव जातींचं वाढ हे एक लक्षण आहे तसं झाडांचं पण वाढ एक लक्षण आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जिथे तुम्ही आता इथे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे ते म्हणजे हे प्रकाश संश्लेषण. याच्यावरती MPSCमध्ये दरवर्षी डोळे झाकून एक प्रश्न येतोच. कधी कधी प्रकाश संश्लेषण कुठे होतं, झाडाच्या कोणत्या भागात होतं, कधी कधी कोणते घटक आहेत जी प्रकाश संश्लेषणासाठी मदत करतात, किंवा कधी कधी झाडाबद्दल पूर्ण प्रोसेसबद्दल क्वेश्चन येतो. म्हणून आता सगळं पेन वही पुस्तक बाजूला ठेवा, मी काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ओके, चला चालू करूया. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण जे आहे ते झाडाच्या या मुळांपासून सुरू होतं. मुळांपासून कसं सुरू होतं? ही जी मुळं आहेत ही पाणी आणि पोषक तत्वे वरती झाडाकडे घेऊन जातात. मुळं जी आहेत ती मातीमधनं शोषून पाणी आणि पोषक तत्वे वरती झाडाच्या इतर अवयवांकडे घेऊन जातं आणि त्यानंतर या झाडाची इथे असते स्टेम आणि या स्टेममध्ये असतो जायलम. ठीक आहे. हा जायलम काय करतो? मुळांनी जे पाणी आणि पोषक तत्वे आपल्यापर्यंत आणली आहेत ती वरती झाडाच्या इतर अवयवांना तो ट्रान्सपोर्ट करतो. तर जायलम काय करतो? पाणी आणि पोषक तत्वे वरती नेतो. ठीक आहे. आता मुळांनी वरती पाठवली स्टेममध्ये, स्टेम वरती अजून घेऊन जातो ती झाडांच्या पानांपर्यंत. आता पानांमध्ये ही पाणी व पोषक तत्वे आलेली आहेत. आता पान काय करतं? इथे CO2 हवेतनं आणतं स्वतः पानामध्ये. कसं आणतं पान? तर पानांवरती अशी छोटी छोटी छिद्र असतात. ही छिद्र श्वासोश्वास ह्या पानांना ह्या झाडाला करण्यासाठी हेल्प करतं आणि ती कंटिन्यू ओपन क्लोज उघड जाप करत असतं. असं तुम्ही पान हातात घेतलं तर तुम्हाला दिसणार नाही, पण जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं तर तुम्हाला दिसेल की या पानांना छोटी छोटी पोर असतात आणि त्यांना आपण स्टोमाटा असं म्हणतो. लक्षात घ्या, MPSCनी विचारलेला आहे जायलमचा रोल काय आहे, रूट्सचा रोल काय आहे, स्टोमॅटाचा रोल काय आहे. तर तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरी ही रोल्स माहिती पाहिजे. आता ठीक आहे, पानांमध्ये पाणी पोषक तत्वे आली, कार्बन डायऑक्साईड आलं. आता हे इन्ग्रेडियंट्स आल्यानंतर याचं जेवण कसं बनतं? तर पानामध्ये अजून एक दुसरा घटक असतो ज्याचं नाव आहे क्लोरोफिल, किंवा मराठीमध्ये आपण यांना हरितद्रव्य असं म्हटलेलं आहे. या नावामध्येच तुम्हाला कळत आहे हरित म्हणजे झाडाला जो हा हिरवा कलर येत आहे तो कशाने येत आहे? या हरितद्रव्यांमुळे येत आहे. ठीक आहे. आता ही हरितद्रव्य काय करतात? ही हरितद्रव्य हा सूर्यप्रकाश जो आहे, सनलाईट जो आहे तो शोषून कॅप्चर करून घेतो आणि ही जी पाणी पोषक तत्वे, कार्बन डायऑक्साईड, ही जी इन्ग्रेडियंट्स म्हणून झाडामध्ये आलेली आहे याचं रूपांतर जेवणामध्ये करतं कोण? क्लोरोफिल युजिंग सूर्यप्रकाश आणि पाण्याचं झाडाचं जेवण बनवतो ज्याला आपण ग्लुकोज म्हणून पण म्हणजे ग्लुकोजच आहे झाडांचं जेवण. आय होप तुम्हाला कळलं असेल. जे लिहिलेलं आहे ते मी इथे सांगते. वनस्पती
सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, म्हणजे ही काय आहे, स्वयंपोषी आहेत. यांना इंग्लिशमध्ये ऑटोट्रॉफिक असं म्हणतात. जी कोणती वनस्पती, जी कोणती सजीव स्वतःचं जेवण स्वतः बनवतात त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतो. आणि याच्या उलट जी स्वतःचं जेवण स्वतः बनवत नाही त्यांना आपण हेटेरोट्रॉफिक असं म्हणतो. ठीक आहे. मग वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे जेवण स्वतः बनवतं. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती होते. पानांमधील हरितद्रव्य च्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. आता खूप खूप महत्त्वाचं, तुम्हाला हे वाटलं की नाही मला माहिती नाही, पण जेव्हा मी बोलले तेव्हा तुमचे लगेच कान जागृत व्हायला पाहिजे होते की बाबा तुम्ही म्हणता आहात मॅम की पानांमध्ये हे छोटे छोटे पोर आहेत ज्याला आपण स्टोमॅटा म्हणतो, आणि ते स्टोमॅटा तुम्ही म्हणताय श्वासोश्वास करतात आणि श्वासोश्वास करत असताना हवेतून कार्बन डायऑक्साईड घेत आहेत. आणि आपण ह्यूमन काय करतो, आपण प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आत घेतो, पण ही जी झाडं आहेत ती कार्बन डायऑक्साईड आत घेत आहेत आणि फोटोसिंथेसिस झाल्यानंतर प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन बाहेर पाडत आहे. म्हणजे झाडं जी आहे ती आपल्या ऑक्सिजनचा मेन पुरवठा करणारे कोण आहेत, तर ती झाडं आहेत. आणि हे लक्षात ठेवा, आपल्यासारखंच झाडं श्वासोश्वास करत नाही, आपल्या विपरीत करतात. आपण काय बघितलं आत्ता की बाबा सजीवांचं लक्षण आहे की त्यांची दरवेळेस वाढ होत राहते. तो जेवढा होता तेवढाच राहत नाही, त्यांची वाढ होते. मग वाढ कशामुळे होते, वाढ जेवण केल्यामुळे होते. आणि प्राण्यांचं झाडांचं जेवण काय आहे, तर ते आहे ग्लुकोज, आणि ती बनवण्याची पूर्ण प्रोसेस आपण बघितली. मग जर झाडं स्वतःची जेवण बनवतात तर मग प्राणी बनवतात का स्वतःचं जेवण? नाही. प्राणी हे इतर झाडांवर किंवा इतर प्राण्यांवरती स्वतःचं पोट भरण्यासाठी म्हणजे ते त्यांच्यावरती अवलंबून असतात, आणि म्हणून त्यांना आपण हेटेरोट्रॉफिक असं म्हणतो. पुढचं काय आहे कॅरेक्टरिस्टिक, लक्षण काय आहे की बाबा प्रत्येक जो सजीव आहे तो श्वसन करतो. मला सांगण्याची गरज नाही आहे श्वसन काय असतं, पण एक महत्त्वाचं आहे, MPSCने विचारलेलं आहे की बाबा मासा श्वसन कोणत्या अवयवाद्वारे करतो, आणि तो अवयव आहे कल्ले. ऑप्शनमध्ये तुम्हाला गिल्स जरी आलं तरी ते सेम आहे, अनुवाद आहे. पुढे एक असा प्राणी आहे ज्याचा MPSCने क्वेश्चन विचारला होता की तो प्राणी स्वतःच्या स्किनने, स्वतःच्या त्वचेचा यूज करून श्वासोश्वास करतो. तो प्राणी कोणता? आपण आजच्या MCQजमध्ये तो क्वेश्चन बघू. पुढे उत्सर्जन हे एक सजीव असण्याचं लक्षण आहे. आता उत्सर्जन आणि उत्सर्ग दोघांमध्ये फरक आहे. उत्सर्जन म्हणजे, आधी उत्सर्ग सांगते. उत्सर्ग म्हणजे ज्या काही टाकाऊ गोष्टी आहेत त्या मानव वारंवार किंवा झाडं पण, लक्षात घ्या झाडं पण वारंवार आपल्या शरीरातून बाहेर काढत असतात, आणि त्या टाकाऊ किंवा वेस्ट गोष्टींना आपण उत्सर्ग म्हणतो. आणि ही जी क्रिया, ज्या क्रियेद्वारे हे बाहेर काढण्यात येत आहेत उत्सर्ग, त्याला आपण उत्सर्जन असं म्हणतो. ठीक आहे, तेच इथे लिहिलेलं आहे. उत्सर्ग म्हणजे निरुपयोगी टाकाऊ पदार्थ, आणि उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असं म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरण काय आहे, पानगळ. जेव्हा झाडांची पानगळ होते ते उत्सर्जनाची एक प्रोसेस आहे. अजून एक लक्षात घ्या की ज्या झाडांच्या खोडांवरती तुम्ही असे चिकट द्रव्य बघितलेले असतात ते दुसरं तिसरं काही नसून उत्सर्जन असतं. हे उत्सर्जन असतं. ठीक आहे. आणि हा गम किंवा आपण याला डिंक असं पण म्हणतो. रबर जे असतं, रबर जे आपण झाडापासून बनवतो, झाडापासून मिळवतो, लॅटेक्सपासून, तर त्याला पण आपण झाडाचं उत्सर्जन म्हणू शकतो. पुढे अजून पुढची काय लक्षण आहेत की बाबा हा व्यक्ती जीवित आहे, सजीव आहे. चेतना, क्षमता व हालचाल. चेतना, क्षमता व हालचाल म्हणजे मी इथे उभी आहे, अचानक एखादा पक्षी आला, अचानक काही पण झालं तर मी त्या
ॲक्शनला काहीतरी रिॲक्ट करेल आणि त्याच गोष्टीला आपण चेतनाक्षमतेला हालचाल करणं असं म्हणतो. MPSCचा फेवरेट झाड आहे लाजाळूचं, त्यानंतर घटपर्णीचं म्हणजे पीचर प्लांट. तर ह्या झाडांचे काही काही युनिक फीचर्स आहे म्हणून MPSC त्याच्यावरती क्वेश्चन विचारतं. लाजाळूच्या झाडाला आपण टच मी नॉट मिमोसा प्लांट म्हणतो. जर तुम्ही या झाडाला असं बोट लावलं ह्या पानांना तर ती पानं स्वतःहून अशी बंद होऊन जातात. ठीक आहे, तर हे काय आहे, हे जे उदाहरण आहे हे याचंच आहे, चेतनाक्षमता व हालचाल. चेतनाक्षमता व हालचालचं अजून उदाहरण एक आहे की सूर्यफूल. सूर्यफूल सूर्याच्या दिशेने त्याची वाढ होत असते, तो सूर्य जिकडे आहे तिकडेच स्वतःचं तोंड फिरवतो, तर ते पण चेतनाक्षमतेचं उदाहरण आहे. पुढे MPSCचं फेवरेट म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. आणि ह्यामध्ये असं जे मला ॲनालिसिसमध्ये आढळून आलेलं आहे की कोणत्या गोष्टीवर MPSC क्वेश्चन विचारतं ते मी तुम्हाला सांगते. काही सजीव पिल्लांना जन्म देतात व काही सजीव अंडी देतात. तर जे सजीव अंडी देतात ती कोणती आहेत अशी नावं नेहमी MPSC विचारते, किंवा कोणती सजीव आहे. तर सजीवला आपण विव्हिपॅरस असं म्हणतो आणि जी अंडी देतात त्यांना अंडज असं पण म्हणतात किंवा ओव्हीपॅरस. लक्षात कसं ठेवायचं मॅम की हे गोल अंडा गोल असतो म्हणून जे ओव्हीपॅरस आहे ते ओ पासून सुरू होतात. आणि मग पक्षी झाली, कोंबडी झाली, साप झाला, हे सगळे आपले अंडज प्राणी आहेत. आणि या विपरीत विव्हिपॅरस जे आहेत ते बाकीचे सगळे, आपण गाय, घोडा, हत्ती, हे सगळे विव्हिपॅरस आहे. पुढे ठराविक आयुर्मान असतं, मला सांगायची तुम्हाला अशी काही वेगळी गरज नाही आहे, पण हे आता खूप महत्त्वाचं आहे. पेशीय रचना असते सजीवांमध्ये. पेशी सगळ्यात छोटा घटक मानवी शरीरातला कोणता म्हणून MPSCने क्वेश्चन विचारला होता. आणि बघा ह्या लाईनमधनं तो डायरेक्ट क्वेश्चन आहे. ज्या लहान लहान घटकांनी, सजीव हे लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना आपण पेशी असं म्हणतो. आणि हे कसे असतात, सगळ्यात आधी एक खूप छोटी अशी पेशी असते, प्रत्येका सजीवामध्ये असते. मग खूप साऱ्या पेशी एकत्र येऊन एक टिश्यू निर्माण होतो. मग हे खूप सारे टिश्यू एकत्र आले की एक ऑर्गन तयार होतो. आणि जेव्हा बरेचसे ऑर्गन एकत्र येतात तेव्हा ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि ज्या कोणत्या सजीवांमध्ये ही पूर्ण सायकल आढळून येते त्यांना आपण बहुपेशीय सजीव असं म्हणतो. या विपरीत काही सजीव असे असतात जे फक्त एकपेशीय असतात आणि त्यांची उदाहरणे आहे अमीबा आणि पॅरामेशियम. MPSCनी एक पेशीय पेशी कोणत्या कोणत्या आहेत डायरेक्ट 6वीच्या तुम्हाला ह्या चॅप्टरमधनं विचारलेलं आहे. म्हणजे बघा महत्त्व किती आहे ह्या पुस्तकांचं. त्यानंतर काही अपायकारक सजीव असतात, लहान मुलांचं पुस्तक आहे म्हणून त्यांना दिलेलं आहे. हिंसक प्राणी वगैरे आपल्या कामाचे नाही, आपल्याला याच्यामध्ये फक्त फोटोसिंथेसिस, त्यानंतर जे मी आत्ता शिकवलं तुम्हाला, आणि अंडज प्राणी वगैरे एवढं आपल्याला महत्त्वाचं होतं. ओके, ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. आपल्याला ह्या धड्यावरती क्वेश्चन्स कसे बघायला मिळू शकतात ते आपण इथे बघूया. एकच मिनिट. ठीक आहे, क्वेश्चन्स कशी आहेत. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती गोष्ट हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी थेट आवश्यक नाही. क्वेश्चन काय म्हणते, नाही कोणती आहे नाही विचारते. काय विचारते, नाही. तर कोणती गोष्ट लागत नाही आपल्याला, क्लोरोफिल लागतं, सूर्यप्रकाश लागतं, प्राणवायू तर हा बाहेर टाकल्या जातो प्रकाश संश्लेषणाच्या वेळेस, म्हणून तुमचं पहिल्याचा आन्सर आहे सी. पुढचा क्वेश्चन, वनस्पती पेशीतील कोणता भाग प्रामुख्याने सौर ऊर्जा शोषून घेण्यासाठी जबाबदार आहे. मायटोकॉन्ड्रिया तर आपण अजून बघितलाच नाही, केंद्रक आपण अजून बघितलाच नाही. हरित लवक म्हणजेच हरित द्रव्य उत्तर आहे का, आणि रायबोझोम तर दुसऱ्याचं उत्तर आहे हरित द्रव्य. मायटोकॉन्ड्रियाला आपण पुढे बघणार आहोत, पण इथे सांगते मी पॉवर हाऊस ऑफ सेल आपण म्हणतो.
त्यानंतर आपण म्हणतो की बाबा हा डायबिटीस आहे, हा जेनेटिकली झालेला आहे. जेनेटिक्स म्हणजे काहीतरी आपली पूर्वजांसोबत काहीतरी ओळख आहे, त्यांचे जीन्स आपल्या अंगामध्ये आहेत. तर मग ते सगळे जीन्स कुठे साठवलेले असतात? या केंद्रकमध्ये, न्यूक्लियसमध्ये साठवलेले असतात. म्हणजेच DNA जो असतो आपला तो इथे असतो. आणि रायबोझोममध्ये असतात आपले प्रोटीन्स. पुढे येणारच आहे. पुढे प्रकाश संश्लेषणाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? चुकीचं कोणतं आहे? डायरेक्टिव्ह नीट बघा. काय आहे? प्रकाश संश्लेषण हिरव्या वनस्पतींमध्ये घडते. हो, घडते. यातून सौर ऊर्जा रासायनिक ऊर्जेत रूपांतरित होते. सौर ऊर्जा म्हणजेच आपण सनलाईट घेत आहोत आणि केमिकल रिॲक्शन होत आहे. यासाठी क्लोरोफिल आवश्यक आहे. क्लोरोफिल नसलं तर सूर्यप्रकाशाचं ग्रहण कोण करेल? म्हणून हे पण बरोबर आहे आणि चुकीचं उरलेलं उत्तर आहे. यातून कार्बन डायऑक्साईड तयार होतो का? नाही. यातून प्राणवायू ऑक्सिजन तयार होतो. पुढे माशांना पाण्यातून प्राणवायू शोषून घेण्यासाठी कोणतं श्वसन अंग वापरलं जातं? डायरेक्ट आहे म्हणून मी थांबत नाही, याचं उत्तर बी आहे. पण मला सांगायचं आहे की ट्रॅकिया काय असतो, आणि एवढ्या हुशारीने स्पर्धा परीक्षांचं जे काही आयोग असतं ते काय करतं? श्वास नलिका नाही विचारत तुम्हाला काय, ट्रॅकिया कोणत्या दोन गोष्टींना जोडतं असं विचारतात. तर ट्रॅकिया पाठ करून घ्या. ट्रॅकिया नाकाला आणि फुफ्फुसांना जोडतं. विंड पाईप जी असते ती श्वासनलिका, हिला आपण ट्रॅकिया असं म्हणतो. पुढे त्वचा, फुफ्फुसं माहिती आहे तुम्हाला. झाडांमध्ये श्वसन कोणत्या सूक्ष्म रचनांद्वारे होते? मी आत्ताच कव्हर केलेलं आहे. असं वाटतं की 10 मिनिटापूर्वीचं तर तुम्हाला पाठच असेल. ए आन्सर आहे. हरित जी आहेत द्रव्य ती सनलाईट कॅप्चर करते. मूळ केशिका म्हणजे रूट्स जे आहे ते पाणी आणि मिनरल्स वरती नेत आहे. जलवाहिन्या तर त्याच्या नावातच आहे. आणि स्टोमॅटा आणि लेंटिकल्स उत्तर आहे. खालील प्राण्यांपैकी कोणता प्राणी आपल्या त्वचेच्या माध्यमातून फुफ्फुसांबरोबर श्वसन करतो? त्वचेच्या माध्यमातून डायरेक्ट क्वेश्चन घेतलेला आहे मी MPSCचा. तर याचं उत्तर हे बेढप नसून बेडूक असं आहे. बेडूक ना पाण्यात पण राहतो आणि आपल्या पृथ्वीवरती पण, म्हणजे लँडवरती पण, जमिनीवरती पण राहतो. आणि अशा प्राण्यांना पाठ करून घ्या, उद्या बघणारच आहोत आपण. पण अशा प्राण्यांना उभयचर असं म्हणतो, जे पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतात. तर जेव्हा हा जो बेडूक आहे हा पाण्यात राहतो तेव्हा तो त्वचेद्वारे श्वास घेतो, आणि जेव्हा तो जमिनीवरती राहतो तेव्हा फुफ्फुसांनी करतो. तर हा MPSCने विचारलेला क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणता सजीव एक पेशी आहे? पुन्हा MPSCचा क्वेश्चन आहे, जशाला तसा मी तुम्हाला विचारला आहे. पण हे मला तुम्हाला सांगायचं आहे की आजच्या धड्यातून तुम्हाला डायरेक्ट हे मार्क्स मिळू शकतात. आणि खूप सोपं आहे, याचं उत्तर मी देत नाही, तुम्ही कॉमेंटमध्ये मला याचं उत्तर द्या. तर ठीक आहे, आजचा आपला दुसरा धडा संपलेला आहे. आय होप तुम्हाला तुमचा मी वेळ वाचवत असेल. तुमचा वेळ वाचवण्यासाठीच आपण हा इनिशिएटिव्ह घेऊन आलेलो आहोत. तर आपण भेटूया आता उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच आणि धन्यवाद.